दिवाळीतील बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. हा दिवस दिवाळीतला विशेष दिवस आहे. हा दिवस सर्वांसाठी आनंद, समृद्धी आणि प्रेमाचा उत्सव आहे, जो पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या दिवसाला वर्षप्रतिपदा असंही म्हणतात, कारण हा नववर्षाचा प्रतीक मानला जातो. पाडव्याच्या दिवशी नवे आर्थिक वर्ष सुरू होते. व्यापारी आपल्या वर्षभराचा हिशोब आटपून नव्याने हिशोब सुरू करतात. यामुळेच या दिवसाला आर्थिक समृद्धीचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. पाडवा हा नवचैतन्य, समृद्धी आणि नवी ऊर्जा देणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. दिवाळी पाडवा हा फक्त व्यापारी वर्षाचा नव्हे तर वैवाहिक नात्याचा देखील उत्सव आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते, त्यांचे आशीर्वाद घेते आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून कृतज्ञता व्यक्त करते. पत्नीसाठी ही परंपरा नाते दृढ करण्याचे प्रतीक ठरते आणि यामुळे त्यांच्या स्नेह, प्रेम आणि आदर यांचे वातावरण अधिक घट्ट होते. पाडव्याच्या दिवशी अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक विधी केले जातात. घराच्या अंगणात रांगोळी काढणे, पूजेसाठी हळदी कुंकवाने सजवलेले धान्य ठेवणे, घरातील सर्व मंडळींनी नवीन वस्त्रे परिधान करणे वगैरे. अनेक जण या दिवशी बलिराजाच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करून त्याला फुलं, फळं, नारळ, तांदूळ अर्पण करत असतात. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या कृपेची कामना देखील केली जाते. यामुळे पाडवा लक्ष्मी पूजनाचा एक भाग मानला जातो. या दिवशी गृहलक्ष्मीच्या आराधनेसाठी विशेष विधी केले जातात, कारण ती कुटुंबातील एकात्मता आणि आनंदाची खरी प्रेरक शक्ती आहे. पाडवा हा फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरेचा एक भाग नाही, तर तो निसर्गाशी घट्ट संबंधित आहे. या दिवशी हवेतील ताजगी, नवीन ऋतूचा प्रारंभ आणि नवीन पिकांची सुरुवात होते. त्यामुळे शेतकरी वर्गात पाडव्याचा सण अत्यंत आनंदाने आणि कृतज्ञतेने साजरा केला जातो. पाडव्याला बलिप्रतिपदा का म्हणतात आणि पत्नी या दिवशी आपल्या पतीचं औक्षण का करते, यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. असं सांगितलं जातं की असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील आणि प्रजेच्या हितासाठी दक्ष राजा बळीराजा म्हणून ओळखला जायचा. पुढे त्याने आपल्या शक्तींच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. तो अतिशय पराक्रमी आणि दानशूर होता. मात्र त्याला अहंकाराचा वारा लागलेला आणि तो अहंकारापासून दूर राहू शकला नाही. असं म्हणतात, माणसाला एकदा का अहंकाराचा वारा लागला की मग माणसाची अधोगती सुरू होते. बळीराजाचे देखील तसेच काहीसे झाले. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंनी बटू वामनाचा अवतार धारण केला आणि तो बळीराजाकडे दान मागायला गेला. बळीराजाने एक यज्ञ केले. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. त्यामुळे भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केलं आणि बटू वेशात बळीराजासमोर उभे राहिले. या रूपात वामनाने 3 पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली. तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. 3रे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने आपले डोके पुढे केले. 3 पावलांमध्ये विष्णूंनी बळीराजाकडून सर्व काही काढून घेतलं. परंतु बळीराजाच्या मनाचा उदारपणा बघून भगवान श्रीहरी विष्णू बळीराजावर प्रसन्न झाले आणि त्याला पाताळाचं राज्य दिलं आणि बळीराजाला वर दिला की त्याला दरवर्षी एकदा पृथ्वीवर येण्याचा अधिकार असेल. याच दिवसाला बलिप्रतिपदा किंवा पाडवा असंही म्हणतात. लोक त्याच्या स्वागतासाठी त्याच्या प्रतीक्षेत राहतात आणि समृद्धीचा संदेश देणाऱ्या बळीराजाला प्रेमाने आणि आदराने स्मरण करतात. या संपूर्ण प्रसंगामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची लीला पाहून, अर्थात आपल्या पतीची लीला आणि औदार्य पाहून माता लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंचे औक्षण केलं. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी माता लक्ष्मीला ओवाळणी दिली आणि त्या दिवसापासून पत्नीने पतीचे औक्षण करण्याची प्रथा सुरू झाली. तेव्हापासूनच पती आणि पत्नी यांनी परस्परांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवं आणि अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे असंही मानलं जातं. महाराष्ट्रातील अनेक घरात पाडव्याला पहाटे पत्नी तिच्या पतीला सुगंधी तेल लावून, उटणं लावून स्नान घालते. संध्याकाळी पाटाभोवती रांगोळी काढून आपल्या पतीचं औक्षण करते आणि पती तिला ओवाळणी म्हणून काहीतरी भेटवस्तू देतो. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी कायम नांदावी, नात्यातला गोडवा कायम राहावा आणि पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी औक्षणाची पद्धत आहे असं सांगितलं जातं. घराच्या अंगणात रांगोळ्या काढल्या जातात, पणत्या लावल्या जातात, फटाके वाजवले जातात,
गोडधोड केलं जातं, तर काही ठिकाणी मुलीच्या सासरकडच्यांना माहेरी जेवायला बोलवण्याची ही पद्धत आहे. अनेक जण या दिवशी सोनंही खरेदी करतात. अशा प्रकारे दिवाळी पाडवा हा फक्त एक साधा सण नसून कुटुंबातील प्रेम, नाती, परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. तुम्हाला या दिवसाचं महत्त्व आणि पौराणिक कथा माहिती होती का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.